गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, रिॲक्शन्स ऑफ अमाइन्सला आपण सुरुवात केलेली होती. त्यातली फर्स्ट रिॲक्शन आपण कंप्लीट केलेली होती, बेसिसिटी ऑफ अमाइन्स और बेसिक नेचर ऑफ अमाइन्स. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढच्या रिॲक्शन्स बघायच्या अमाइन्सच्या. त्यातली सेकंड रिॲक्शन आपण बघतोय, हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्किलेशन. अमाइन्स आपल्याला अल्किलेशन करायचं आहे, एक्झॉस्टिव्ह अल्किलेशन करायचं आहे. एक्झॉस्टिव्हचा अर्थ काय? एक्झॉस्ट तुम्हाला माहिती आहे, अप टू द लास्ट, शेवटपर्यंत, जोपर्यंत सर्व हायड्रोजन त्या अमाइन्स मधले निघत नाही तोपर्यंत कंप्लीट त्याचं अल्किलेशन आपल्याला करायचं आहे. अल्किलेशन करायचं म्हणजे नेमकं काय? त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे. अल्किलेशन मीन्स द रिॲक्शन इन विच हायड्रोजन ॲटम ऑफ अमाइन इज रिप्लेस बाय अल्किल ग्रुप. अमाइनचा हायड्रोजन काढायचा आहे आणि त्याची जागा आपल्याला अल्किल ग्रुपला द्यायची आहे, आरला द्यायची आहे. इट मे बी मिथिल, इथिल, प्रोपिल, ब्युटिल, काहीतरी असेल तो अल्किल ग्रुप. तर अल्किल ग्रुप आपल्याला ठेवायचा इन्स्टेड ऑफ हायड्रोजन. अमाइन्सचा हायड्रोजन तुम्ही काढताय, नायट्रोजनला लिंक असणारा, अशा रिॲक्शनला म्हणणार तुम्ही ही कंटिन्यू चालणारी रिॲक्शन आहे अप टू द लास्ट, म्हणून त्याला म्हटलंय आपण हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्किलेशन. बघा, आता रिॲक्शनचा अर्थ तुम्हाला समजला आहे. मग आता ही रिॲक्शन होत असताना जर तुम्ही विचार केला की अमाइन्सचं आपल्याला अल्किलेशन करायचं, एक्झाम्पल घेऊन बघू आपण. सपोज दॅट हिअर द अमाइन गिव्हन इज युअर RNH2. दोघं H2 तुम्ही सेपरेट लिहिलंय. दिस वन इज युअर प्रायमरी अमाइन. याच्यातला हायड्रोजन तुम्हाला सबस्टिट्यूट करायचं आहे अल्किल ग्रुपने. मग हे सबस्टिट्यूशन करण्यासाठी आपण या ठिकाणी यूज करतोय RX. RX तुम्हाला माहिती आहे, अल्किल हलाइड. म्हणजे अमाइनची रिॲक्शन, प्रायमरी अमाइनची रिॲक्शन प्रायमरी अल्किल हलाइड सोबत. अल्किल हलाइड पण तीन टाईपचे आहेत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी. इथं आपण कुठला यूज करतोय? प्रायमरी. तिचं रिझन आहे बिकॉज दिस रिॲक्शन इज युअर एसेंट टू रिॲक्शन. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितलंय मित्रांनो आपण. एसेंट टू रिॲक्शन जर असेल तर एसेंट टू रिॲक्शनची ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी फॉर अल्किल हलाइड तुम्हाला माहिती आहे. प्रायमरी अल्किल हलाइड सहज तुम्हाला एसेंट टू रिॲक्शन देतात ॲज कम्पेअर टू सेकंडरी किंवा ॲज कम्पेअर टू टर्शरी. म्हणून या ठिकाणी जो अल्किल हलाइड तुम्ही घेणार तो तुम्ही प्रायमरी घेणार. टर्शरी अल्किल हलाइड या ठिकाणी आपण घेत नाही, बिकॉज इथं आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं आहे. टर्शरी अल्किल हलाइड जर घेतला तर तो तुम्हाला इलिमिनेशन दाखवतो, मग इथं टर्शरी अल्किल हलाइड घ्यायचं नाही. मोस्टली तर प्रायमरी अल्किल हलाइड आपण घेणार. पण अल्किलेशन करायचं आहे, हायड्रोजन रिप्लेस करून त्याची जागा तुम्हाला अल्किल ग्रुपला द्यायची आहे. सहज तो हायड्रोजन रिप्लेस होईल, HX फॉर्म जाईल आणि त्या ठिकाणी अल्किल ग्रुप त्याची जागा घेईल. अँड हिअर द रिॲक्शन टेक्स प्लेस ॲट अबाउट 373 केल्विन मीन्स 100 डिग्री सेल्सिअस. बघा इकडे कंपाऊंड काय तयार होत आहे, R. परत इकडचा आपण R, म्हणजे R झाला तुमचा 2 वेळेस आणि हा तुमचा NH, R2NH प्लस दिस HX. बघा, प्रायमरी अमाइनचं कन्व्हर्शन सेकंडरी अमाइन मध्ये झालं. प्रायमरी अमाइन कन्वर्ट टू सेकंडरी अमाइन. इथं म्हटलं आपण एक्झॉस्टिव्ह, सर्व हायड्रोजन तुम्हाला रिप्लेस करायचे, म्हणून परत हा जो सेकंडरी अमाइन तुम्हाला मिळाला आहे R2NH, इथं आपण परत त्याची रिॲक्शन या प्रायमरी अमाइन सोबत करणार. सेम कंडिशन आपण यूज करतोय, 373 केल्विन टेम्परेचर. परत हायड्रोजन निघून जाईल, त्याची जागा अल्किल ग्रुप घेईल. कंपाऊंड काय मिळेल तुम्हाला? R3N प्लस HX. टर्शरी अमाइन, प्रायमरीचं कन्व्हर्शन सेकंडरी, सेकंडरीचं कन्व्हर्शन टर्शरी. हा तुमचा सेकंडरी अमाइन आहे, तोच कंपाऊंड घेतला आपण. मग या ठिकाणी बघा, जर तुम्ही टर्शरी अमाइनचा विचार केला मित्रांनो, तर टर्शरी अमाइन मध्ये एकही हायड्रोजन आता नाही जो रिप्लेसेबल आहे. पण दोघं याच्यामध्ये तुम्हाला हायड्रोजन रिप्लेस करता आलंय आणि प्रायमरीचं कन्व्हर्शन सेकंडरी, सेकंडरीचं टर्शरी. मग इथं या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला की हा जो टर्शरी अमाइन आहे, वेदर इट रिॲक्ट्स विथ अल्किल हलाइड, हा जो प्रायमरी अल्किल हलाइड तुम्ही घेतलाय त्याच्यासोबत टर्शरी अमाइन रिॲक्ट होतो का? देयर इज नो एनी रिप्लेसेबल हायड्रोजन. म्हणून आपल्याला असं वाटतं tertiary amine does not react, but actually here the reaction takes place
between tertiary amine and your alkyl halide, and here the addition product is formed. Salt adding तयार होईल. कशा पद्धतीने तयार होईल बघा. tertiary amine gives the product. कशा पद्धतीने प्रोडक्ट तयार होतो बघा. R3 त्यातला हा एक R म्हणजे तो झाला तुमचा R4 अल्किल ग्रुप 4 टाइम्स 3 आणि 4. नायट्रोजनला तो लिंक आहे म्हणजे हा अमोनियम आयन तुमचा तयार झाला. तो पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रलाइज करायचं काम हा हलाइड करेल, X मायनस करेल. हा जो कंपाऊंड तयार झाला याला नेमिंग काय करणार बघा तुम्ही. टेट्रा. लक्ष द्या व्यवस्थित, महत्वाचं नेमिंग आहे. टेट्रा अल्किल आर आहे म्हणून अल्किल. टेट्रा अल्किल अमोनियम हलाइड. टेट्रा अल्किल अमोनियम हलाइड. आणि ह्या टेट्रा अल्किल अमोनियम हलाइडलाच म्हणतो आपण क्वाटर्नरी अमोनियम साल्ट. त्यावेळेस तुम्हाला परीक्षेत विचारलं जातं व्हॉट इज क्वाटर्नरी अमोनियम साल्ट. टेट्रा अल्किल अमोनियम हलाइड is called quaternary ammonium salt. Its formula is R4N plus X minus. किंवा क्वाटर्नरी अमोनियम साल्टला आपण कशा पद्धतीने डिफाइन करणार. अमोनियम साल्ट जो असतो मित्रांनो लक्ष द्या व्यवस्थित. समजा तुम्हाला एखादा अमोनियम साल्ट दिलेला आहे फॉर एक्झाम्पल NH4 प्लस X मायनस. भरपूर वेळेस आपण असं एक्झाम्पल बघितलं NH4Cl अमोनियम क्लोराइड. बरोबर आहे. भरपूरदा आपण अमोनियम क्लोराइडचं एक्झाम्पल बघितलंय. तर त्याला अमोनियम साल्ट तुम्ही म्हणणार. तर अमोनियम साल्टचं कन्व्हर्शन तुम्हाला ह्या क्वाटर्नरी अमोनियम साल्ट मध्ये करायचंय. काय चेन दिसतोय R4 इथं दिसतोय तुम्हाला H4 म्हणजे इथं हायड्रोजनच्या तुम्हाला अल्किल ग्रुप घ्यायचा आहे. N प्लस X मायनस तो ऍज इट इज त्याच्यामध्ये काहीच बदल नाहीये. म्हणजे फक्त जो तुमचा अमोनियम साल्ट आहे ह्या अमोनियम साल्टचे 4ही हायड्रोजन काढायचे आणि 4 अल्किल ग्रुप ठेवायचे. त्याला म्हणणार तुम्ही क्वाटर्नरी अमोनियम साल्ट. मग डिफाइन कसं करणार बघा मित्रांनो. क्वाटर्नरी अमोनियम साल्ट्स आर द कंपाउंड्स obtained by replacing all the 4 hydrogen atoms of ammonium salt by same or different alkyl group. हे जे हायड्रोजन आहेत हे तुम्हाला रिप्लेस करायचे आहेत अल्किल ग्रुपने. म्हणजे सारखे असतील तरी पण चालेल किंवा डिफरंट असतील तरी पण चालेल. तर अशा पद्धतीने जो कंपाऊंड तुम्हाला मिळेल त्या कंपाऊंडला म्हणणार तुम्ही क्वाटर्नरी अमोनियम साल्ट विच एक्झिस्ट ॲज अ क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडच्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट होतो. मग मित्रांनो याच्यात एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. सेम याच्यावरचा क्वेश्चन याच्या अगोदर पण तुम्हाला मी सांगितलंय. प्रिपरेशन ऑफ अमाइन जे आपण सर्वात फर्स्ट मेथड बघितली होती हॉफमन्स अमोनोलिसिस मेथड त्याच्यात सांगितलं तुम्हाला. तसाच क्वेश्चन याच्यावर विचारला जातो. बघा आता प्रायमरी अमाइनचं कन्व्हर्शन तुम्हाला क्वाटर्नरी अमोनियम साल्ट मध्ये करायचं आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारला गेला हाऊ मेनी अल्किल हलाइड मॉलिक्युल्स आर कंझ्युम्ड. याचं कन्व्हर्शन याच्यामध्ये करायचं. अल्किल हलाइड किती वेळेस वापरला 1 2 3. बघा पहिला अल्किल हलाइड आपण यूज केला. हा दुसरा अल्किल हलाइड आणि तिसरा अल्किल हलाइड. जर प्रायमरी अमाइनचं कन्व्हर्शन तुम्हाला क्वाटर्नरी अमोनियम साल्ट मध्ये करायचं असेल तर 3 मॉलिक्युल तुम्हाला यूज करायला लागतात. समजा सेकंडरीचं कन्व्हर्शन क्वाटरमध्ये करायचं असेल तर 2 मॉलिक्युल तो कंझ्युम करतो. टर्शरीचे कन्व्हर्शन तुम्हाला क्वाटर्नरी करायचं असेल तर तो एकच मॉलिक्युल कंझ्युम करतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने एखाद्या अमाइनचं कन्व्हर्शन प्रायमरी सेकंडरी किंवा टर्शरी क्वाटर्नरी अमोनियम साल्ट मध्ये करायचं असेल तर तो किती मॉलिक्युल कंझ्युम करतो हे सहज तुम्हाला सांगता आलं पाहिजे. प्रायमरी असेल तर तो 3 मॉलिक्युल कंझ्युम करेल. सेकंडरी असेल तर 2 मॉलिक्युल कंझ्युम करेल. टर्शरी असेल तर 1 मॉलिक्युल कंझ्युम करेल. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने याच्यावरचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. आता ह्या रिॲक्शन मध्ये या रिॲक्शनला नाव काय दिलं आपण हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्किलेशन. याला अल्किलेशन का म्हटलं असेल तर हायड्रोजन ऍटम जो आहे तो रिप्लेस झाला. अमाइनचा हायड्रोजन निघून गेला त्याची जागा अल्किल ग्रुपने घेतली म्हणून त्याला आपण अल्किलेशन हा शब्द वापरलाय. तुम्हाला परीक्षेत विचारलं असेल हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्किलेशन च्या ऐवजी मिथिलेशन असा शब्द वापरला असेल तर या रिॲक्शन मध्ये तुम्हाला बदल काय करावा लागेल. एखादा अमाइन जर तुम्ही घेतला फॉर एक्झाम्पल मिथिल अमाइन घेऊ आपण. R च्या ऐवजी मी CH3 घेतला
याचं मला मिथिलेशन करायचं आहे, ज्याला मी म्हणणार हफमन्स एक्झॉस्टिव्ह मिथिलेशन. अल्किलेशनच्या ऐवजी आपल्याला शब्द दिलाय मिथिलेशन. मग ते मिथिलेशन कसं डिफाईन करणार तुम्ही, किंवा मिथिलेशन म्हणजे एक्झॅक्ट काय, तर हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय मिथिल ग्रुप CH3 ग्रुप. मग CH3 ग्रुप आपल्याला जर पाहिजे असेल तर प्रत्येक ठिकाणी R च्या ऐवजी काय घ्या, CH3 घ्या. इथं पण तुम्ही CH3 घेणार, इथं पण CH3 घेणार. अशी जर रिॲक्शन तुम्ही केली, R ची ऐवजी CH3 जर घेतला तर त्याला म्हणणार तुम्ही हफमन्स एक्झॉस्टिव्ह मिथिलेशन. एवढा चेंज फक्त त्याच्यात करायचा आहे. मग आपण समजा ह्या कंपाऊंड इथं CH3 घेतलाय, सर्व चारही CH3 तुमच्या इथं पण CH3, इथं पण CH3, इथं पण CH3, इकडं पण CH3 असेल तर शेवटचा कंपाऊंड तुम्हाला काय मिळणार, इथं कंपाऊंड तुम्हाला मिळेल CH3. हाऊ मेनी टाइम्स, 4 टाइम्स N प्लस, आणि समजा मी आयोडीन घेतला असेल CH3I इकडे घेतोय आणि इथं पण CH3 आहे, तर तुम्हाला फायनल कंपाऊंड क्वाटर्नरी अमोनियम साल्ट जो मिळणार आहे तो काय मिळेल CH3 4 टाइम्स N प्लस I मायनस. याला नॉमेनक्लेचर काय करणार, तो क्वाटर्नरी अमोनियम साल्ट आहे. अल्किल ग्रुप नुसार त्याला तुम्हाला नेमिंग करायचं, कसं करणार मित्रांनो, टेट्रा मिथिल अमोनियम आयोडाइड, टेट्रा मिथिल अमोनियम आयोडाइड. तर अशा पद्धतीने त्याचं नॉमेनक्लेचर आपण करू शकतो. तर हे झालं तुमचं सेकंड केमिकल प्रॉपर्टी, सेकंड रिॲक्शन फॉर युअर अमाइन्स, अँड दॅट वन इज युअर हफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्किलेशन. त्याच्यानंतर पुढची महत्वाची रिॲक्शन आपल्याला बघायची आहे, ज्याला म्हणतो आपण हफमन्स इलिमिनेशन रिॲक्शन. ह्याच रिॲक्शनचा पुढचा पार्ट आहे असं म्हटलं तरी पण चालेल मित्रांनो. हफमन्स इलिमिनेशन रिॲक्शन. बघा पुढची रिॲक्शन मी लिहितोय, तिसरी रिॲक्शन आहे. इट इज युअर हफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्किलेशनच्या मी काय लिहितोय, इलिमिनेशन रिॲक्शन. इलिमिनेशनचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, रिमूव्ह करणे, नॉट द रिप्लेस. रिप्लेस करणं म्हणजे सबस्टिट्यूशन होईल, आणि रिमूव्ह जर केलं असेल तर इलिमिनेट होईल, आणि रिलिमिनेशन जर असेल, रिमूव्ह जर तुम्ही केलं असेल तर कंपाऊंड जो फॉर्म होतो तो अल्किन या ठिकाणी तयार होतो. ह्या मेथडमध्ये नेमकं करायचं काय आपल्याला बघा. तर अगोदरच्या मेथडमध्ये दुसऱ्या रिॲक्शनमध्ये जो शेवटचा प्रॉडक्ट तुम्हाला या ठिकाणी मिळाला होता, क्वाटर्नरी अमोनियम साल्ट, जो तुम्हाला मिळाला होता, त्या क्वाटर्नरी अमोनियम साल्टची रिॲक्शन आपल्याला करायची आहे AgOH सोबत, सिल्वर हायड्रॉक्साइड सोबत. मग तुम्हाला कंपाऊंड काय मिळेल, जोही कंपाऊंड तुम्हाला मिळेल त्या कंपाऊंडचं आपल्याला इलिमिनेशन करायचंय. एक्झाम्पल घेऊन बघू, तुम्हाला लवकर लक्षात येईल. सपोज हिअर द क्वाटर्नरी अमोनियम साल्ट गिव्हन इज, लक्ष द्या व्यवस्थित. क्वाटर्नरी अमोनियम साल्ट तुम्हाला दिलेला आहे C2H5 थ्राइस N प्लस CH2 CH3 आणि I मायनस असं दाखवलेलं तरी पण चालेल. बघा झालं तुमचा क्वाटर्नरी अमोनियम साल्ट. क्वाटर्नरी अमोनियम साल्टचा फॉर्म्युला बघितला तर बघा आपण R4N प्लस X मायनस, बरोबर आहे. खाली लिहितो मी त्याला थोडस. बघा क्वाटर्नरी अमोनियम साल्टचा फॉर्म्युला आपण लिहिला होता R4N प्लस X मायनस. आठवते तुम्हाला, R4N प्लस X मायनस. अल्किल ग्रुप 4 वेळेस असला पाहिजे, नायट्रोजन आणि हॅलोजन. अल्किल ग्रुप 4 वेळेस आहे का बघा, C2H5 अल्किल ग्रुप 3 वेळेस आहे, आणि ह्या प्रोपिल ग्रुप 1 वेळेस. झालं 4 वेळेस, म्हणजे R4 झाला N प्लस आणि हा I मायनस. मग ह्याला नॉमेनक्लेचर काय करणार, अल्किल ग्रुप इथिल आहे, नंतर प्रोपिल आहे. इथिलचा अगोदर तो अल्फाबेटिकली किती वेळेस येतील, ट्राय इथिल. लक्ष द्यायचं, ट्राय इथिल किंवा NNN, नायट्रोजन लाटायचे तिघ म्हणून NNN ट्राय इथिल. N प्रोपिल हा नॉर्मल प्रोपिल आहे, NNN ट्राय इथिल N प्रोपिल अमोनियम आयोडाइड.
मग हा जो क्वाटर्नरी अमोनियम साल्ट आपल्याला वरच्या रिॲक्शन मध्ये मिळतो त्याची रिॲक्शन आपल्याला करायची आहे सिल्वर हायड्रॉक्साइड. बघा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन हे चॅप्टर थोडंसं आठवून बघा मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे की हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स मध्ये आपण बघितलंय की AgOH कसा तयार करतो आपण, सिल्वर ऑक्साइड सस्पेंडेड इन वॉटर, ह्या पद्धतीने आपण AgOH तयार करत असतो. तसं या ठिकाणी बघा याला हिट करतोय आपण, दोघांच्या कॉम्बिनेशन मधून हा सिल्वर ऑक्साइड हायड्रॉक्साइड तयार झाला, सिल्वर ऑक्साइड आणि वॉटरच्या कॉम्बिनेशन मधून. मग या ठिकाणी रिॲक्शन कशा पद्धतीने होत आहे बघा, हा AgI बाहेर पडेल आणि I च्या जागेवर OH एवढा थोडासा बदल या ठिकाणी बघा. तसं झालं तर काय बघा, आता तुमचा हा C2H5 CH3 CH2, त्याच्यानंतर हा नायट्रोजन, त्याला हा प्रोपिल ग्रुप CH3 CH2 CH3, लक्षात येत आहे. त्याच्यानंतर ह्या नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आणि ह्या I च्या ऐवजी OH आलेला तुम्हाला दिसतोय. बाकीचे इथिल ग्रुप आहेत तसेच आहेत. C2H5 अगेन C2H5 तोच कंपाऊंड आहे. C2H5 तीन वेळेस मी लिहिलाय, इथं पण तीन वेळेस C2H5 C2H5 C2H5. नंतर हा प्रोपिल आहे, आपण प्रोपिल, लक्षात आलं. पण जसं याला मी नॉमेनक्लेचर केलं बघा, पहिल्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर तुम्हाला आठवतंय, NNN ट्राय इथिल N प्रोपिल अमोनियम आयोडाइड. आयोडाइडच्या ऐवजी फक्त काय शब्द वापरायचा मला, हायड्रॉक्साइड हा शब्द वापरायचा आहे, कारण तिथं OH आयोडीन निघून OH ग्रुप आलाय. मग ह्याला नॉमेनक्लेचर कसं करणार, NNN ट्रायइथिल, हे तिघं इथिल आहेत, NNN ट्रायइथिल N प्रोपिल अमोनियम हायड्रॉक्साइड. इट इज क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साइड. हा जो कंपाऊंड आहे हा आहे तुमचा क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साइड. हा आहे तुमचा क्वाटर्नरी अमोनियम साल्ट, त्याचं कन्व्हर्शन आयोडाइडचं कन्व्हर्शन हायड्रॉक्साइड मध्ये झालंय. हा जो कंपाऊंड मित्रांनो क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साइड, याचं एक वैशिष्ट्य आहे, दिस कंपाऊंड इज डेलिक्विसंट इन नेचर. हा जो कंपाऊंड आहे हा डेलिक्विसंट नेचर तुम्हाला दाखवतो. तर डेलिक्विसंटचा अर्थ काय झाला, दिस कंपाऊंड इज डेलिक्विसंट. 11वीला असताना गेला आपल्याला अल्केन्स हायड्रोकार्बनचा जो पार्ट आपण बघितलाय, डेलिक्विसंटचा अर्थ आहे इट absorb the moisture from atmosphere and get converted into the liquid state. मॉइश्चर तो ऍब्सॉर्ब करू शकतो ऍटमॉस्फिअर मधलं आणि स्वतः त्याचं कन्व्हर्शन लिक्विड मध्ये तो करू शकतो. असं नेचर ह्या क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साइडचं आहे. बघा रिॲक्शनचं नाव काय म्हटलं आपण, हॉफमन्स इलिमिनेशन रिॲक्शन. अजून इलिमिनेशन झालेलं नाहीये, आतापर्यंतचा पार्ट हा सबस्टिट्यूशनचा आहे. आयोडीनला आपण सबस्टिट्यूट केलं OH ने, क्वाटर्नरी अमोनियम साल्टचं कन्व्हर्शन केलं आपण क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साइड. याला जर आपण स्ट्रॉंगली हीट केलं, बघा स्ट्रॉंगली जर हीट केलं तर इलिमिनेशन होईल. इलिमिनेशन कशा पद्धतीने होते बघा, हा जो CH3 आहे याला मी थोडंसं वेगळं लिहितो मित्रांनो, CH2H, बघा हा H आणि हा OH काय तयार होईल, हिअर देयर इज अ फॉर्मेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल टाइप्स प्लस H2 मॉलिक्यूल तयार झाला, वॉटर मॉलिक्यूल तयार झाला, इथून बॉन्ड ब्रेक होतोय बघा, बॉन्ड ब्रेक तयार झाल्यानंतर CH2 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 डबल बॉन्ड CH2 वॉटर प्लस इथिन अल्किन तुम्हाला मिळाला. मग काय शिल्लक राहिला आता बघा, इथून एवढा पार्ट चालला गेला, OH पण निघून गेला, आता काय शिल्लक राहिला बघा, नायट्रोजन. या नायट्रोजनला दोन इथिल ग्रुप आहेत, नायट्रोजनला दोन इथिल ग्रुप C2H5 ट्वाइस आणि त्याच नायट्रोजनला हा प्रोपिल ग्रुप पण आहे. प्रोपिल ग्रुप म्हणजे काय, C3H7. तर हा टर्शरी अमाइन तुमचा शिल्लक राहिला आहे. 4 अल्किल ग्रुप जे होते त्याच्यातलं एका अल्किल ग्रुपचं कन्व्हर्शन ह्या इथिन मध्ये झालं, अल्किन मध्ये झालं बाय इलिमिनेशन रिॲक्शन. आणि ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनला म्हणणार तुम्ही हॉफमन्स इलिमिनेशन रिॲक्शन. मग ह्या हॉफमन्स इलिमिनेशनचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतोय,
ह्या रिॲक्शन मध्ये बघा आता या ठिकाणी 4 अल्किल ग्रुप तुम्हाला दिसत आहे. 4 अल्किल ग्रुप पैकी 3 तुमचे इथिल आहेत आणि एक प्रोपिल आहे. मग प्रोपिल जर समजा इलिमिनेशन त्याने आपल्याला दाखवलं असतं तर प्रोपिल ग्रुपने जर इलिमिनेशन दाखवलं असतं तर काय मिळालं असतं तुम्हाला? इथिनच्या ऐवजी प्रोपिल मिळाला असता. पण इथं मात्र असा अल्किन तुम्हाला मिळतो की जो लेस सबस्टिट्यूटेड असतो. याला एकही सबस्टिट्यूट नाही, फक्त डबल बॉन्ड आहे. इथं जर गेला समजा इथं मी डबल बॉन्ड हा इथून ब्रेक झाला असता, इथून ब्रेक झाल्यानंतर इथे डबल बॉन्ड तयार झाला असता आणि एक अल्किल ग्रुप त्याला सबस्टिट्यूटेड राहिला असता, म्हणजे मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन तुम्हाला मिळाला असता. लक्षात ठेवायचे मित्रांनो, हफमन्स इलिमिनेशन रिॲक्शन मध्ये असाच अल्किन तुम्हाला मिळतो जो लेस सबस्टिट्यूटेड असेल. याच्यात एकही सबस्टिट्यूटेड नाही म्हणून हा अल्किन तुम्हाला मिळाला. हे कोणाच्या अगदी विरोधात आहे? इट इज अगेन्स्ट दी. याच्या अगोदर आपण रूल बघितला बघा, सेट-जेव्स रूल. सेट-जेव्स रूलच्या विरोधात आहे. सेट-जेव्स रूल मध्ये आपल्याला असा अल्किन मिळतो की जो मोर सबस्टिट्यूटेड असतो. इथं मात्र आपल्याला लेस सबस्टिट्यूटेड अल्किन या ठिकाणी मिळणार. दिस इज द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस रिॲक्शन. ही झाली थर्ड रिॲक्शन, दॅट इज हफमन्स इलिमिनेशन रिॲक्शन. त्याच्यानंतर पुढची महत्वाची रिॲक्शन, चौथी रिॲक्शन आपण बघतोय. जसं आपण अल्किलेशन बघितलं, अल्किलेशन मध्ये काय म्हटलं होतं आपण? हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय अल्किल ग्रुप. हायड्रोजन ॲटम निघून गेला, त्याची जागा अल्किल ग्रुपने घेतली म्हणून त्याला आपण अल्किलेशन म्हटलंय. अशीच रिॲक्शन आपल्याला बघायची आहे, पण अल्किलेशनच्या ऐवजी त्याला वेगळा शब्द आपण वापरतोय अँड दॅट वन इज युअर. बघा चौथी रिॲक्शन मी लिहितोय, which is acylation of amines. Acylation of amines म्हणजे नेमकं ऍसिलेशन ऑफ अमाइन्स काय असेल मित्रांनो? जर तुम्ही अल्किलेशनचा विचार केला तर हायड्रोजन इज रिप्लेस बाय अल्किल ग्रुप. तसं या ठिकाणी ऍसिलेशनचा जर आपण विचार केला तर ऍसिलेशन मध्ये इट इज द रिएक्शन इन विच हायड्रोजन ॲटम of amine is replaced by acyl group. R C double bond हा जो ग्रुप असतो याला तुम्ही acyl ग्रुप म्हणणार. मग जर तुम्ही अमाइन्सचा विचार केला तर अमाइन्स मध्ये बघा प्रायमरी अमाइन्स आहे तुमचे RNH2, सेकंडरी अमाइन्स R2NH आणि टर्शियरी अमाइन्स R3 आहे ना. आपल्याला अमाइनचा हायड्रोजन रिप्लेस करायचा आहे. अमाइनचा हायड्रोजन रिप्लेस करून आपल्याला ऍसिल ग्रुप ठेवायचा आहे, त्याला ऍसिलेशन म्हटलं आपण. मग इथला हायड्रोजन आपण रिप्लेस करू शकतो प्रायमरी अमाइनचा. दिस इज युअर प्रायमरी अमाइन, दिस इज युअर सेकंडरी अमाइन, दिस इज युअर टर्शियरी अमाइन. टर्शियरी अमाइनचं ऑब्झर्वेशन करा. इथं हायड्रोजन याला रिप्लेस करतो, इथं पण हायड्रोजन याला रिप्लेस करतो, इथं एकही हायड्रोजन नाही. म्हणून अगोदरच म्हटलं तुम्हाला मी, हायड्रोजन रिप्लेस बाय अमाइन. हायड्रोजन ऑफ अमाइन इज रिप्लेस बाय ऍसिल ग्रुप. अमाइनचा हायड्रोजन रिप्लेस करायचा ऍसिल ग्रुपने, पण याच्यात एकही हायड्रोजन नाही. दॅट्स वाय टर्शियरी अमाइन्स डज नॉट अंडरगोज ऍसिलेशन. टर्शियरी अमाइन आपल्याला ऍसिलेशन दाखवणार नाही. मग आता प्रायमरी आणि सेकंडरी अमाइनचं ऍसिलेशन आपण बघणार. मग आता ऍसिलेशन आपल्याला करायचं आहे, हायड्रोजन काढून तुम्हाला ऍसिल ग्रुप ठेवायचा आहे. पर्टिक्युलरली ऍसिलेशन मध्ये जर आपण हायड्रोजन रिप्लेस केला कशाने बघा, C डबल बॉन्ड O CH3, R च्या ऐवजी आपण CH3 वापरलाय. R जर असेल तर त्याला ऍसिलेशन म्हणणार आणि CH3 पर्टिक्युलरली R च्या ऐवजी CH3 घेतला तर त्याला म्हणणार तुम्ही ऍसेटिलेशन. This reaction is called as the acetylation of amines. Acetylation च्या कुठला शब्द वापरतो आपण? Acetylation. मग आपल्याला आता acetyl ग्रुप ठेवायचा आहे. हा जो ग्रुप आहे CH3C डबल बॉन्ड हा acetyl ग्रुप आहे. प्रायमरी अमाइन्स किंवा सेकंडरी अमाइन्स, टर्शियरी अमाइन्स आपल्याला रिएक्शन दाखवत नाही. Now consider the example. Suppose here for primary amines एक्झाम्पल घेऊ आपण अगोदर आणि मग सेकंडरी अमाइन. समजा एखादा प्रायमरी अमाइन तुम्हाला दिलेला आहे C2H5NH2.
प्रायमरी अमाइन वेअर इट इज रिएक्टेड विथ. मग तुम्हाला ऍसेटिलेशन करायचं आहे. ऍसेटिलेशन इज कॅरिड आउट बाय युजिंग 2 रिएजंट्स. 2 रिएजंट तुम्ही वापरू शकतात. कुठलाही एक वापरला दोघांपैकी तरी चालेल. एक तुमचा ऍसेटिल क्लोराइड आणि दुसरा असतो ऍसेटिक अनहायड्राइड. इथं आपण ऍसेटिल क्लोराइड यूज करणार. Cl C double bond O CH3. This reaction takes place in the presence of pyridine. pyridine मध्ये ही रिएक्शन होते का? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. त्याचं कारण असं आहे बघा मित्रांनो, इथं काय बाहेर पडतंय? HCl. HCl इज अ स्ट्रॉंग ऍसिड. त्या स्ट्रॉंग ऍसिडला न्यूट्रलाइज करण्याचं काम हा pyridine करतो. Therefore you have to use your pyridine. pyridineचा यूज जो आहे तो मस्ट आहे या ठिकाणी. बघा pyridine वापरल्यानंतर याला तो न्यूट्रलाइज करेल. मग कंपाऊंड काय मिळेल तुम्हाला बघा. व्हेरी इंपॉर्टंट कंपाऊंड C2H5NH. इथला हायड्रोजन निघून गेला, त्याची जागा आता ऍसेटिल ग्रुप घेतोय. C डबल बॉन्ड O CH3 प्लस HCl. तो HCl बाहेर पडला. कंपाऊंड काय मिळेल बघा. आता याचं नॉमेनक्लेचर फार महत्वाचं आहे. त्याचं नॉमेनक्लेचर सहज तुम्हाला जमेल. बघा आता याचं नेमिंग कसं करणार तुम्ही. मग या नायट्रोजनला कोणता ग्रुप अटायचे? ऍसेटिल ग्रुप अटायचे. देअरफॉर इट इज एन ऍसेटिल. आणि तुमचा अमाइन जो येतोय इथिल अमाइन. एन ऍसेटिल इथिल अमाइन. किंवा ह्या नायट्रोजनला इथिल अटायचे बघा आता. एन इथिल. आणि एवढा जो कंपाऊंड आहे तो आहे तुमचा असेटामाइड. बरोबर. इथं तुम्ही ऍसेटिल क्लोराइड घेऊ शकतात ऍसेटिलेशन साठी, किंवा ऍसेटिक अनहायड्राइड पण घेऊ शकतात. समटाइम्स यू कॅन यूज हियर बेन्झॉइल क्लोराइड. Cl C डबल बॉन्ड O C6H5. हा जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडला म्हणतो आपण बेन्झॉइल क्लोराइड. जर बेन्झॉइल क्लोराइड घेतला मित्रांनो तर ह्या रिएक्शनला, जसं तुम्ही ऍसेटिल क्लोराइड घेतला तर त्याला काय म्हटलं आपण? ऍसेटिलेशन. तसं जर समजा तुम्ही बेन्झॉइल क्लोराइड घेतला तर त्या रिएक्शनला म्हणणार तुम्ही बेन्झॉइलेशन रिएक्शन. जसा कंपाऊंड तुम्ही वापरणार त्या पद्धतीने तुम्हाला त्याचं नॉमेनक्लेचर करता येईल. ऍसेटिलेशन साठी ऍसिटिल क्लोराइड, बेन्झॉइलेशन साठी बेन्झॉइल क्लोराइड तुम्हाला घ्यावा लागेल. कशा पद्धतीने रिएक्शन बघा. इन्स्टेड ऑफ प्रायमरी अमाइन आपण आता सेकंडरी अमाइनचं एक्झाम्पल घेऊन बघू. व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल फॉर द सेकंडरी अमाइन्स. ओके, या सेकंडरी अमाइन्स मध्ये तुम्हाला कंपाऊंड दिला आहे C2H5 ट्वाइस NH. सेकंडरी अमाइन आहे. डायथिल अमाइन आहे. NH ग्रुप म्हणजे सेकंडरी अमाइन, NH2 ग्रुप म्हणजे प्रायमरी अमाइन. बघा या ठिकाणी कंपाऊंड बाहेर पडला. परत तुमचा HCl म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय वापरावं लागेल? यू हॅव टू यूज द pyridine. प्रॉडक्ट काय मिळेल आणि त्याचं नॉमेनक्लेचर काय करणार? इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. बघा या ठिकाणी आता C2H5 ट्वाइस. नायट्रोजनची एक व्हॅलेन्सी आता ह्या C डबल बॉन्ड O C6H5. परत हा HCl तुमचा आहेच. मग आता ह्या कंपाऊंडला नेमिंग कसं करणार मित्रांनो बघा. जसं अगोदर म्हटलं मी एन ऍसिटिल इथिल अमाइन, तसं एन नायट्रोजनला काय अटॅच आहे? नायट्रोजनला बेन्झॉइल ग्रुप अटॅच आहे. देअरफॉर एन बेन्झॉइल डायइथिल अमाइन. दिस वन इज योर डायइथिल अमाइन. डायइथिल अमाइन. लक्षात आलं? एन बेन्झॉइल जसं एन ऍसिटिल तसं एन बेन्झॉइल डायइथिल अमाइन. त्याच्यानंतर नायट्रोजनला इथिल ग्रुप, तसा नायट्रोजन इथं 2 इथिल ग्रुप आहेत म्हणून त्याला कसं नॉमेनक्लेचर करणार? एन एन. नायट्रोजनला 2दा इथिल ग्रुप आहे. एन एन डायइथिल. एन एन डायइथिल. मग एवढा जो कंपाऊंड आहे, जसं एवढ्या कंपाऊंडचं नाव केलं आपण असेटामाइड, तसं एवढा जो कंपाऊंड आहे दिस वन इज कॉल्ड ॲज बेन्झामाइड. मग या कंपाऊंडचं नाव आलं तुमचं एन एन डायइथिल बेन्झामाइड. तर अशा पद्धतीने आपण त्याचं नॉमेनक्लेचर जे आहे ते सहज करू शकतो. तर त्याला ऍसिटिलेशन ऑफ युअर अमाइन्स प्रायमरी असेल किंवा सेकंडरी असेल, या ठिकाणी तुम्हाला pyridine यूज करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. कारण की
HCl जो आहे तो स्ट्रॉंग ऍसिड या ठिकाणी तयार होतो, त्याला न्यूट्रलाइज करण्याचं काम या ठिकाणी तुमचा पिरिडीन करेल, म्हणून तो यूज करणं खूप मस्ट आहे. त्याच्यानंतर फिफ्थ रिॲक्शन आपल्याला बघायची आहे. इथं टर्शरी अमाइनचं आपण घेतलं नाही, त्याचं कारण तुम्हाला अगोदरच म्हटलं मी. टर्शरी अमाइन डू नॉट अंडरगो acetylation by using this method because there is no any replaceable hydrogen atom. आता फिफ्थ रिॲक्शन आपल्याला बघायची आहे, ज्याचा उल्लेख आपण काल फिजिकल प्रॉपर्टीज पहिली जी रिॲक्शन आहे बेसिक नेचर ऑफ अमाइन्स टू आयडेंटिफाय लॅबोरेटरी टेस्ट मध्ये आपण केलेला होता, तीच रिॲक्शन परत या ठिकाणी आपण बघतोय. फिफ्थ रिॲक्शन आहे फॉर युअर अमाइन्स अँड दॅट वन इज युअर कार्बिलामाइन रिॲक्शन. पाचवी जी रिॲक्शन आहे मित्रांनो, दॅट वन इज युअर कार्बिलामाइन रिॲक्शन. व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन, भरपूर वेळेस क्वेश्चन विचारला गेलाय. दिस रिॲक्शन इज शोन बाय primary amines, whether it is aliphatic or aromatic. प्रायमरी अमाइन आपल्याला ही रिॲक्शन दाखवतात. तो प्रायमरी अमाइन अलिफॅटिक असेल तरी पण, तो एरोमॅटिक असेल तरी पण, इट इज अ कॅरेक्टरिस्टिक रिॲक्शन ऑफ प्रायमरी अमाइन. समजा तुम्हाला अमाइन्स दिलेले आहेत आणि त्यातला प्रायमरी अमाइन तुम्हाला ओळखायचा आहे, तर ही महत्वाची रिॲक्शन आपण प्रायमरी अमाइन साठी बघत असतो, कार्बिलामाइन रिॲक्शन. पण नेमकं ह्या रिॲक्शन मध्ये प्रायमरी अमाइनची टेस्ट तुम्ही कशी घेणार? सेकंडरी टर्शरी अमाइन आपल्याला ही रिॲक्शन दाखवत नाही, फक्त प्रायमरी, तो अलिफॅटिक असेल चालेल, एरोमॅटिक असेल चालेल, पण प्रायमरी अमाइन असला पाहिजे, तो आपल्याला ही रिॲक्शन दाखवेल. रिॲक्शन कशा पद्धतीने असेल? व्हेन द प्रायमरी अमाइन, सपोज हियर द प्रायमरी अमाइन गिवन इज C2H5NH2. Primary amine is reacted with CHCl3, which is your chloroform. भरपूर त्याचा फॉर्म्युला आपण बघितलाय. In strongly basic medium, that one is your KOH. या ठिकाणी आपण अल्कोहोलिक KOH वापरतोय मित्रांनो. Mixture is heated, then what happens? Very simple. रिॲक्शन कशा पद्धतीने होत आहे? व्हेरी सिंपल रिॲक्शन. काय बाहेर पडेल मित्रांनो बघा, 3 पोटॅशियम 3 क्लोरीन, 3 टाइम्स KCl जो आहे तो बाहेर पडला, 3 टाइम KCl इलिमिनेट झाला. त्याच्यानंतर बघा हायड्रोजन किती आहेत? हे 2 हायड्रोजन, हा 1 हायड्रोजन आणि हे 3 OH मॉलिक्यूल, OHH OHH OHH, 3 वेळेस हायड्रोजन आहे आणि 3 वेळेस तुमचा OH ग्रुप आहे. 3 हायड्रोजन 3 OH ग्रुप मीन्स इट गिव्स 3 टाइम्स वॉटर मॉलिक्यूल. 3 टाइम्स तुम्हाला H2O मॉलिक्यूल या ठिकाणी मिळाला आहे बघा. 3 टाइम्स वॉटर मॉलिक्यूल इज एलिमिनेटेड. मेन प्रॉडक्ट काय शिल्लक राहिला किंवा काय तयार झालंय बघा या ठिकाणी आता? C2H5N आणि हा C2H5NC लक्षात येत आहे? C2H5N आणि इकडचा C2H5N डायरेक्ट C लिहिलं तरी चालेल किंवा ट्रिपल बॉन्ड C दाखवला तरी पण चालेल. तर या ठिकाणी या तिघांपैकी ट्रिपल बॉन्ड एक कोऑर्डिनेट बॉन्ड असतो, तुम्हाला ते माहिती आकारलेलं असताना आपण बघितलंय. हा जो कंपाऊंड तयार झाला याला म्हणतो आपण इथिल आयसोसायनाइड. आणि हा जो इथिल आयसोसायनाइड, जोही आयसोसायनाइड तयार होईल त्या आयसोसायनाइडलाच आपण या ठिकाणी म्हणतो कार्बिलामाइन, विच हॅव्हिंग व्हेरी बॅड स्मेल, फाउल स्मेल या ठिकाणी याचा येतो. व्हेरी बॅड स्मेल, फाउल स्मेल. असा फाउल स्मेल आला रिॲक्शन केल्यानंतर तर समजून घ्यायचं दिलेला अमाइन तुमचा हा प्रायमरी अमाइन आहे. मग जसं या ठिकाणी म्हटलं तुम्हाला मी, ॲरोमॅटिक असेल तरी पण चालेल, ॲलिफॅटिक असेल तरी पण चालेल. मग जर आपण ॲरोमॅटिक अमाइन घेतला बघा, C6H5 घेतला आम्ही, त्याला NH2 म्हणजे तुमचा हा बेन्झामाइन, ॲनिलीन. When this aniline is reacted with chloroform CHCl3 3 times KOH alcoholic, for that बघा 3 पोटॅशियम 3 क्लोरीन 3 टाइम KCl बाहेर पडेल,
त्याच्यानंतर हे 3 टाइम्स H2 बाहेर पडेल आणि कंपाऊंड तुम्हाला मेन कंपाऊंड जो आहे तो काय मिळेल बघा C6H5 रिंगच्या फॉर्म मध्ये दाखवलं चालेल, डायरेक्ट C6H5 लिहिलं तरी पण चालेल. त्याच्यानंतर बघा हा नायट्रोजन आणि इकडचा कार्बन, नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड कार्बन डायरेक्ट NC दाखवलं तरी पण चालेल. 3 टाइम्स KCl प्लस 3 टाइम्स H2O. तर ह्या पद्धतीने जसं याला म्हटलं मी इथिल आयसोसायनाइड, तसं याला काय म्हणणार मी फिनिल आयसोसायनाइड. हा जो ग्रुप आहे NC, CN असेल तर तो सायनाइड असतो, NC असेल तो आयसोसायनाइड. तर हा फिनिल आयसोसायनाइड कंपाऊंड म्हणजेच परत या ठिकाणी काय त्याला कार्बिलामाइन विच हॅविंग द फाउल स्मेल. तर अशा पद्धतीने ही जी टेस्ट इज अ कॅरेक्टरिस्टिक्स टेस्ट फॉर युअर प्रायमरी अमाइन. एखादा प्रायमरी अमाइन आयडेंटिफाय करायचं असेल तरी त्याच्यासाठीची कॅरेक्टरिस्टिक टेस्ट आहे. तर मित्रांनो 5 वेगवेगळ्या रिॲक्शन्स आपल्या ठिकाणी झाल्या आहेत. अजून अमाइनच्या काही रिॲक्शन्स बाकी आहेत. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंप्लीट होतील. ह्या रिॲक्शन्सवर 100% क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. ह्या चॅप्टरमधला हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, म्हणून व्यवस्थित तो ऐकत जा. व्यवस्थित व्हिडिओ जो आहे तो ऐका, व्यवस्थित त्याला ऐकून नोट्स व्यवस्थित काढा. नोट्स तुम्हाला दिलेल्या व्यवस्थित लिहून काढा. व्हिडिओ रिपीटेड बघा. मित्रांनो या ठिकाणी आपण थांबणार आहोत. आजसाठी आपलं एवढंच असणार आहे. बघा मित्रांनो परत तुम्हाला मी रिक्वेस्ट करतोय, स्टे ॲट होम अँड बी सेफ. कारण की अजून ह्या 2 दिवसात 3 दिवसात परिस्थिती खूप वाईट झाली आणि पुढच्या 10 दिवसात खूप वाईट होणार आहे. म्हणून प्लीज तेवढं एक लक्ष ठेवा की घरीच थांबा आणि सुरक्षित राहा. आपण स्वतः सुरक्षित राहा म्हणजे आपल्या कुटुंबाला पण आपण सुरक्षित ठेवू शकतो. ही खूप हंबल रिक्वेस्ट तुम्हाला माझ्याकडनं आहे. व्हिडिओ बघत असताना त्याला लाईक करत चला, त्याच्यावर कमेंट देत चला, तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. त्याच्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन्स येत जातील, जेणेकरून जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल तो तुमच्यापर्यंत सहज पोचला पाहिजे. मित्रांनो आजसाठी एवढंच असणार आहे. आज आपण थांबणार. बेस्ट ऑफ लक. बाय.